भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राजेश पाडवी यांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची तळोदा तालुक्यातील मोड येथे विराट सभा झाली। या सभेमुळे मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते। या दरम्यान मंत्री रक्षक पक्षी यांनी सांगितले की योजनांसाठी कुठल्याही एजंटची गरज नाही, सर्व योजनांचा आपण पात्र असल्याचा मेसेज मोबाईलवर येतो। काँग्रेस खोटा आरोप करत आहे संविधान बदलण्याचा, परंतु भारतीय जनता पार्टी कुठल्याही प्रकारचा भेदभाव करत नाही। योजना राबवताना या घटकाला किंवा त्या घटकाला योजना मिळणार नाही असा कुठलाही उल्लेख नाही। सरसकट सर्वांना सर्व योजना देत आहे। बऱ्याच वेळा नंदुरबार जिल्हा हा मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो, त्यावेळेस मला राग देखील येतो, परंतु आपल्याला हा जिल्हा विकसित जिल्हा म्हणून ओळखला जाईल असे काम करायचे आहे। या प्रसंगी भाजपाचे महामंत्री विजय चौधरी यांनी संविधान सांगितले की काँग्रेसचे तिकीट 3 कोटीला घेतले, उद्या काय काय विकत घेतील तुम्हाला मान्य आहे का? हे आपलंच पार्सल तेकडे गेलं आहे। तसेच ज्ञानदानाचे काम करणाऱ्या शिक्षकांना कमरेच्या खाली शिव्या देऊन त्यांच्याकडून निवडणुकीसाठी काम करून घेतले जात आहे असे यावेळी सांगितले। दरम्यान भाजप उमेदवार राजेश पाडवी यांनी सभेत जनतेला आवाहन करत तापी पलीकडचे पार्सल तिकडेच पाठवा, स्थानिक आमदारालाच निवडून आणा। काँग्रेस नेहमी खोटा प्रचार करते, खटाखट पैसे येतील असा प्रचार केला गेला होता, परंतु कोणालाही पैसे आले नाही। आमिषाला बळी पडू नका असेही आवाहन कार्यकर्त्यांना व मतदारांना केले आहे। यावेळी प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत वाणी, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले। मान सन्मान माझा फक्त एकटीचा नाहीये, हा नंदुरबार संपूर्ण जिल्ह्याचा आहे। नंदुरबारमध्ये राहणाऱ्या प्रत्येक समाजाचा हा सन्मान आहे। जर तुमच्यासाठी तुमची मुलगी जर इथे आलेली आहे तर तुम्ही सुद्धा मला आश्वस्त करायचं आहे की ताई इथे येणाऱ्या 20 तारखेला मतदान जे होईल हे फक्त कमळाला होईल। लोकसभेमध्ये ती चूक झाली की मदत काँग्रेसकडे गेली, पण आता ती चूक या विधानसभेमध्ये नका करू, कारण की आपल्याला एक आमदार निवडून द्यायचा आहे आणि ह्या सगळ्या योजना ज्या सुरू आहेत ह्या भविष्यातही आपल्याला सुरू ठेवायच्या, कारण की आधीपासून नंदुरबार जिल्हा मला बऱ्याच वेळा राग पण येतो की नंदुरबार जिल्हा सगळे असं म्हणतात मागासलेला जिल्हा आहे, आदिवासींचा जिल्हा आहे। हा जिल्हा आपल्याला असं नाही ठेवायचा आहे, हा सगळ्या समाजाचा जिल्हा आहे। हा एक विकसित जिल्हा आपल्याला बनवायचा आहे की कोणी भविष्यात म्हणणार नाही की हा जिल्हा मागासलेला आहे, आणि त्यासाठी सक्षम हातात आपल्याला नेतृत्व द्यायचं आहे। आपल्याला जाता जाता परत एक वेळ विनंती करते की येणाऱ्या 20 तारखेला कमळ ह्या निशाणीवर बटन दाबून आपण आदरणीय राजेश दादांना विजयी करा। आणि आज माझा इथे सत्कार केला त्याच्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून मी आभार मानते। आणि आपल्याला आमदार साहेबांच्या वतीने मी आश्वस्त करते की भविष्यात काही आपल्या मतदारसंघातले कामं असतील तर त्यांच्या सोबतीला मी सुद्धा एवढं करून इथे थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। निवड खोटं बोलण्याशिवाय निवडी की त्यांना काही येत नाही, पण असं जर आहे तर ह्या राज्यामध्ये ते सांगतात की निवडणुकीनंतर देऊ, मग त्यांची अजून पण राज्यामध्ये सरकार आहे, तिथं लाडली बहीण योजना नाही, तिथं शेतकरी सन्मान योजना नाही, जी आहे ती केंद्र सरकारची, त्यांच्या राज्याची कुठलीही योजना नाही, तिथं का देत नाही? महाराष्ट्राचं का देण्याचं? इलेक्शन समोर आलं की खोटे आश्वासनं द्यायची, शेतकऱ्यांना, आदिवासींना, दलितांना, ओबीसीला त्या ठिकाणी प्रलोभन द्यायचं, निवडणूक त्या ठिकाणी काढून घ्यायची खोटं आश्वासनं देऊन। ही काँग्रेसची प्रथा आहे, ही राहुल गांधींची प्रथा आहे। सर्वच नेते ह्या पद्धतीने खोटे आश्वासनं देतात। आपल्या भारतीय जनता पक्ष सरकार केंद्रातलं असेल, राज्यातलं असेल, महायुती सरकार आपल्या आश्वासनं देत नाही तर करून दाखवतं। त्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी 1 रुपयामध्ये देखील पीक विमा दिलेला आहे, अनेक योजना आहेत, त्या ठिकाणी सर्व क्षेत्रातील आपल्या जनतेला दिलासा देण्याचं काम आपल्या भारतीय जनता पक्ष आणि महायुती सरकारने दिलेलं आहे। महेंद्र सूर्यवंशी, तळोदा प्रतिनिधी। आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या MDTV न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि रहा अपडेट।